मराठी समाज, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातलं डॉक्टर गंगाधर पानतावणे हे मूर्धन्य असं नाव आहे. जगाच्या वाङ्मयीन नकाशावर दलित साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे चिंतक म्हणून डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांचा लौकिक आहे. दलित साहित्याचं आणि या साहित्य चळवळीचं नेमकं तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ म्हणूनही सबंध साहित्य विश्व त्यांना ओळखतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकारी या नात्यानं त्यांचा गौरव केला जातो. साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातलं त्यांचं अतुलनीय कार्य लक्षात घेऊन पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांच्याकडं चालत आलं. अस्मितादर्श ह्या दलित साहित्याच्या मुखपत्राचे ते संस्थापक संपादक, अनेक लेखकांचे प्रेरणास्थान. आकाशवाणीच्या वतीनं मी डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार. कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या प्रारंभाचा जो एक काळ असतो त्याची कमालीची उत्सुकता ही वाचकांच्या ठाई असते, प्रेक्षकांच्या सुद्धा मनामध्ये असते. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपली जी जडणघडण झालेली आहे बालपणापासून, तर त्या काळातला समाज, त्या काळातल्या रीतीभाती त्याही समजून याव्यात आणि आपली जडणघडणही. माझे वडील हे गिरणी कामगार होते. आई निरक्षर होती आणि वडील हे जरी फार शिकलेले नसले तरी त्यांच्या मनामध्ये आपली जी मुलं आहेत त्या मुलांनी शिकावं, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी यावं, वावरावं अशी त्यांची मोठी इच्छा असे. मला आठवतं की त्यांचं एका 1920, 22, 25च्या कालखंडामध्ये अस्पृश्य समाजामध्ये विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी आपण काही केलं पाहिजे अशी ज्या तरुणांना त्यांच्या मनामध्ये उर्मी जन्माला आली होती त्याहीमध्ये ते एक होते. त्यांचं त्यावेळची घटना त्यांनी लिहिली होती. नंतर मला जाणवतं की ते फार शिकलेले नसले तरीही सामाजिक कार्यक्रमामध्ये किंवा ज्या काही थोड्याफार चळवळी चालत असत सामाजिक प्रश्नांच्या संदर्भातल्या, त्यामध्ये ते सहभागी होत असत. अशा वातावरणामध्ये आम्ही जडणघडण आमची होत गेली. शाळांमध्ये आम्ही गेलो. नंतर या शाळांमध्ये सुद्धा वातावरण आम्हाला जे लाभलं ते काही फार असं ज्याला उमेदीचं म्हणावं असं नव्हतं, परंतु शिक्षणाची जिद्द वगैरे आणि वडिलांचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही शाळांमध्ये जात होतो. आणि शिक्षक वर्ग त्या काळातला होता तो सुद्धा मोठा, आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा चांगला होता. त्या काळातले काही सामाजिक चळवळी वगैरे होत असतील उत्थापनाच्या, त्याचाही काही परिणाम असू शकेल? हो, फार मोठा परिणाम. विशेषतः 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश झाला ते त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आणि त्या पडसादामधून सामाजिक क्षेत्रामध्ये विशेषतः अस्पृश्यांच्या, दलितांच्या एक नवी स्वाभिमानाची चळवळ त्यावेळी आली. शाहू महाराज आलेले होते त्यावेळी 1920च्या सबंध भारतामध्ये ते फिरत असत. अस्पृश्यांच्या सभांना, संमेलनांना ते जात असत आणि त्याचा संदेश सर्वदूर गेलेला होता. मला आठवतं की आमचे वडील हे जेव्हा त्या ज्या संस्थेचा मी आत्ता उल्लेख केला त्याचे जडणघडण ते जेव्हा करत होते त्यावेळी दलित किंवा अस्पृश्य समाजातील स्त्रियांना शिक्षण वगैरे गोष्ट फार दूर, पुरुषच त्या क्षेत्रात नव्हते तर स्त्रिया, मोठी अवघड अशी जबाबदारी हे सतत माझ्या डोळ्यासमोर असे. आणि त्यामुळे विशेषतः सामाजिक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये हा विचार घेऊन जेव्हा लोकजागृती व्हायला लागली त्या लोकजागृतीच्या प्रवाहामध्ये मी सुद्धा सामील झालो. एक उदाहरण सांगतो की त्यावेळी बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती आणि मी
सुद्धा एक स्वयंसेवक म्हणून त्या वयातही विद्यार्थी तसेच समता स्वयंसेवक सैनिक समता सैनिक दलात होतो. आम्ही त्यावेळी अनेक घोषणा देत असू आणि ती अशी सकाळी सकाळी थोडीशी थोडंसं प्रभात फेरी अशी काढत असू आम्ही मोहल्ल्यामधून आणि नंतर त्या मैदानामध्ये आपलं खेळायचं उदाहरणादाखल काही असं झालं. घोषणा आठवतं? हो पुष्कळ त्यावेळी त्या मला अजून आठवतं की घोषणा वगैरे देताना लोकांमध्ये मोठं कुतूहलच आहे काय आहे. कारण त्यावेळी मला आठवतं की समता सैनिक दलामध्ये लाल सदरा आणि खाकी पॅन्ट आणि हातात काठी घेऊन आम्ही फिरत होतो. एक प्रकारे बाबासाहेबांनी जे एक स्वप्न पाहिलं होतं की शिक्षणाच्या बरोबर देखील एक नवी संघटना स्थापन करून लोकमनामध्ये जागृतीची बीजं पण रोवली पाहिजेत, या दृष्टीने त्यांनी समता सैनिक दल काढलं होतं आणि त्याच्यामध्ये आपला समावेश झाला याचा मला त्या काळात मोठा आनंद होता. अशा सगळ्या वातावरणामध्ये आमची सामाजिक सांस्कृतिक अशी जडणघडण होत होती आणि त्याचबरोबर हळूहळू नंतर या वाङ्मयाकडे सुद्धा मी वळलो. आमच्याकडे त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं जनतापत्र येत असे, ते वाचलं जायचं सगळ्यातलं, त्यातले लेख वाचले, सामूहिक रीतीनं वाचलायचे लेख वाचले जात. नंतर प्रबुद्ध भारतसुद्धा यायला लागलं, ते सुद्धा आम्ही वाचत असू. याचा सगळा असा परिणाम सामाजिक सांस्कृतिक आणि थोडासा वाङ्मयसुद्धा असं त्या बालवयामध्ये झाला. 1950 साली आम्ही एक हस्तलिखित काढलेलं होतं आणि वि स खांडेकरांना ते दाखवलं तेव्हा ते अतिशय खुश झाले आणि त्यांनी त्याला अभिप्रायसुद्धा दिलेला होता. या वातावरणातच मी हळूहळू सामाजिक आणि सांस्कृतिकतेकडून वाङ्मयाकडे कसा आलो त्याची बीज आहेत. आरंभाला आपण कविता विपुल प्रमाणात लिहिलेल्या आहेत, असंख्य कविता आपल्या छापूनही आल्या. हो, त्या काळामध्ये काळातल्या नियतकालिका. विशेषतः त्या काळातली जी प्रसिद्ध नियतकालिका होती त्या नियतकालिकामध्ये विशेषतः वीणा नावाचं त्या काळातलं मोठं प्रसिद्ध असं नियतकालिक होतं. ठोंबरे त्याचे संपादक होते आणि साहित्य विश्वामध्ये त्याचं स्थान फार मोठं होतं. तर वीणामध्ये मी विशेषतः सुषमा आणि वीणा हे साहित्यिकांचे दोन त्या काळातले, म्हणजे ही मी वाङ्मय नियतकालिका 50 प्रसिद्ध अशी 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. आणि प्रतिष्ठानसुद्धा त्यावेळी मी प्रतिष्ठानमध्ये 54-55 सालापासूनच लिहायला लागलो. कविता वगैरे त्या काळात प्रकाशित झाल्या, अन्य वृत्तपत्रातही झाल्या महाराष्ट्रातल्या. नंतर हळूहळू कवितेकडून नंतर मी अशा गंभीर अशा लेखनाकडे वळलो. एखादी कविता आठवत असेल तर? अक्षय 1-2-4 एक कविता मला असं लक्षात आहे. एक अशी मी कविता त्या काळातली होती, वेचलीत फुले ज्यांच्यासाठी. म्हणजे हा समाज जीवनातला एक दाहक अनुभव मी त्यावेळी 4 ओळीमध्ये मांडला होता. वेचलीत फुले ज्यांच्यासाठी, तेच शेवटी काटे झाले, दिला होता ज्यांना पान्हा, त्यांच्या ओठा विष आले. ही जी त्या काळातला जो अनुभव, एक मानवी प्रवृत्तीचं चित्रण मी त्यामध्ये केल्यानंतर औरंगाबादला मी जेव्हा मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक, त्यावेळी सुद्धा मी इतका दूर कसा आलो काहीच कसे आठवत नाही अशा अर्थाची मी एक कविता लिहिलेलं होतं. आणि नंतर शेवटी गाणे आले ओठावरती असा मी उल्लेख त्या कवितेमध्ये केला होता. तेव्हा अशा कविता त्या काळात लिहितो, परंतु मी नंतरच्या विशेषतः 60 नंतर गांभीर्यानं वैचारिक लेखनाकडे, संशोधनपर लेखनाकडे विशेषत्वाने, अर्थात संशोधनपर लेखन त्यापूर्वी मी करत होतो नाहीच नाही. 1957 साली माझा लोकसत्तेच्या दिवाळी विषयांकामध्ये एक लेख प्रकाश, लोकवाङ्मयासंबंधी प्रकाश झाला. त्यावेळच्या रोहिणी, वसंत हे प्रसिद्ध नियतकालिक, त्याच्यावर मी लोकसाहित्यासंबंधी विपुल, म्हणजे मी आता हळूहळू कवितेकडून असं वैचारिक संशोधनपर लेखनाकडे आलो. 57 साली त्यावेळी मी विद्यार्थी होतो, पण 57 सालच्या दिवाळी विशेषांकामध्ये मोठा लेख आला. हरा महाजनी हे फार प्रसिद्ध पत्रकार, त्यांनी अतिशय कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं आणि 5 रुपये मानधन त्यावेळी त्यांनी पाठवलं. 1957 साली. कविता का सोडाविषयी वाटली? त्याचं कारण असं आहे की अस्मिता दृष्ट एकूण अंक चाळत असताना तुम्ही जे काही संपादकीय संस्कार करता त्यातनं ठाई हे जाणवायला लागतं की तुमच्यातला जो कवी आहे, म्हणून संपादन करत असताना वैचारिक लेख असो, संशोधनात्मक लेख असो, यामध्ये काव्यात्मकता यावी अशा पद्धतीचं तुमचं संपादकीय संस्काराचा दृष्टिकोन त्यातनं प्रतीत व्हायला लागतो. तरी कविता का असो? हो, मला स्वतःला असं वाटतं की कवी हा कधी मरतच नसतो, तो जिवंतच असतो. तो त्याच्या वाणीतून, तो त्याच्या वर्तनातून असा तो व्यक्त होतच असतो, नाही असं नाही.
या संदर्भामध्ये विषयांतर नव्हे, पण एक सांगता येईल की महाराष्ट्रामधले अनेक मान्यवर लेखकांनी प्रारंभिक कविता लेखनच केलेलं आहे. अगदी मी राजश्री जोगांचं उदाहरण देईन. कविता लिहिल्या त्यांनी सुरुवात. मी अशी सोडली असं नाही म्हणता येत कविता. काव्यलेखनाचं प्रमाण कमी झालं आणि नंतर मी वैचारिक संशोधन. अधूनमधून तुम्ही लिहित असाल? हो, कविता अधूनमधून लिहित असतो. माझा प्रश्न असा होता सर, ज्या काळामध्ये महाविद्यालयीन जीवनात आपण काव्यलेखन वगैरे करत होता त्या काळातले काही सवंगडी असतील आणि काही वेगळं वातावरणही हे असू शकेल. ते वातावरण आणि त्या काळातली तुमची सवंगडी सुद्धा आम्हाला थोडीशी समजून घ्यायची. ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकत होतो त्या महाविद्यालयामध्ये जो विशेषतः प्राध्यापक वर्ग होता तो मराठीच्या क्षेत्रातला अशी अतिशय ज्याला एक दैदिप्यमान म्हणावं असं ज्याचं नाव आहे अशाच प्रकारची सगळी माणसं होती. मला डॉक्टर शंदा पेंडसे, फार महान ज्ञानेश्वरीचे मोठे भाष्यकार, त्यांनी मला शिकवलं. डॉक्टर अ. ना. देशपांडे यांनी मला शिकवलं. कविश्रेष्ठ शरदचंद्र मुक्तिबोध, हे सगळे ज्यांना आपण मानदंड म्हणतो साहित्यातले, डॉक्टर बी कोलते आमचे शिक्षक होते. शरदचंद्र मुक्तिबोधांनी आम्हाला शिकवलं. कवी भश्री पंडित यांनी आम्हाला शिकवलं. ही सगळी महाराष्ट्रातली मोठमोठी माणसं यांनी आम्हाला शिकवलं. त्याच्यामुळे त्या वातावरणाचा परिणाम हा विद्यार्थ्यांबरोबर होता. ग्रेस, ज्याचं नाव माणिक कोडघाटे असं आहे, हे माझे वर्गमित्र होते. त्यांनी आज त्यांचं नाव फार मोठं आहे काव्याच्या क्षेत्रामध्ये. नाटककार ज्यांचं नाटक कबूतर फार गाजलं असे वसू भगत, हे आमच्या त्या काळात आमच्या सगळ्या त्या वर्तुळामध्ये होते. युधिष्ठिर जोशी नाटककार हा होता. पत्रकार, श्रेष्ठ पत्रकार आहेत ते. तर वामन इंगळ्यांच्यासारखा मोठा कवी, अशी अनेक माणसं त्या काळामध्ये त्या वर्तुळात होती. आणि असं एक वाङ्मयीन वातावरण असल्यामुळे स्वाभाविकच या वाङ्मयीन क्षेत्रामध्ये आपण अधिक काही करावं अशी इच्छा ही त्या काळात बाळगणं स्वाभाविक होतं. ही प्रत्येक जे लिहिणारे होते सगळे हे नंतर फार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावारूपाला आले. मी नंतर काहींचा संशोधनाकडे विशेषत्व आणि वैचारिक लेखनाकडे मी वळलो आणि पुढच्या कालखंडामध्ये माझं सगळं वैचारिक लेखन मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालं. गरज म्हणून वळला की वाङ्मयीन चळवळीची ती आवश्यकता म्हणून संशोधनाकडे किंवा वैचारिक लेखनाकडे आपण वळला, कशी गांभीर्यानं वळला ती गोष्ट खरी नाही. मी प्राधान्यानं संशोधनाकडे वळताना प्राचीन वाङ्मय, मग त्यात संत वाङ्मय सुद्धा आहे. या वाङ्मयाचा मी त्या काळामध्ये मी ज्ञानेश्वर, सर्व संत वाङ्मय हे विशेषत्वान मी आणि माझा दृष्टिकोन या वाङ्मयाकडे पाहण्याचा प्राधान्यानं सामाजिक आणि सांस्कृतिक असा होता. केवळ पारायण करणं जो पारंपरिक असा दृष्टिकोन मी कधीच ठेवला नाही. ज्ञानेश्वरीतलं तत्त्वज्ञान जोगताना मी हे तत्त्वज्ञान जे आहे हे तत्त्वज्ञान समग्र समाजाला उपकारक आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये येत असे. हे तर ठीक आहे की गीतेवरचं त्यांनी केलेलं भाष्य हे जगप्रसिद्ध असं आहे. ज्ञानेश्वरी संबंध असं म्हणतात की ज्ञानेश्वरी जरी मूळ मराठीत असली आणि ती संस्कृतातून आली असली तरी पुन्हा ज्ञानेश्वरीचं भाषांतर संस्कृतामध्ये केलं गेलं असं त्याच्या संबंधी म्हणतात. तेव्हा अशा या ज्ञानेश्वरी मतचं वाचताना ज्ञानेश्वरांचं मराठी भाषेवरचं जे प्रभुत्व त्यांचं आहे आणि सुंदर श्रीमंत अशी मराठी भाषा त्यांनी दिली, कोवळी काय शब्दांची त्यांच्या सगळ्या लेखनामध्ये, हे संस्कार तर होतेच माझ्यावर. परंतु तिथलं जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान त्याही काळात मला मानवलं नाही. त्याही काळात पण कारण ज्ञानेश्वर पसायदान लिहितात, एक अतिशय दुरितांची तिमिरे जावं अशी भावना ते व्यक्त करतात. म्हणजे सगळं जगातलं वाईटपण आहे ते नष्ट व्हावं असं त्यांना वाटतं, किंवा जो जे वांछील तो ते लावो, ही सद्भावना त्यांनी व्यक्त केली. ही सद्भावना समग्र मानवी जीवनात कितपत उतरली हा भाग वेगळा, पण सद्भावना त्यांनी व्यक्त केली. पण तो त्याचवेळी गीतेतलं जे तत्त्वज्ञान आहे ते सांगत राहिले आणि द्विज सेवे परवते धावणे नाही शूद्राते ही ओळसुद्धा त्यांनी लिहिली. म्हणजे एकीकडे ज्याला जे जे हवं ते समाजातल्या सर्व स्तरांना, समाजातल्या सर्व जातींना मिळो, पण त्याचवेळी ब्राह्मण सेवा याच्या पलीकडे शूद्रांनी जाता कामा नये अशी ओळ 18व्या अध्यायात त्यांनी लिहिली. तेव्हा हे असे अनेक प्रश्न त्या काळात माझ्या मनामध्ये येत असत. गीतेतलं जे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं ते अत्यंत प्रांजलपणाने त्यांनी मांडलेलं आहे. परंतु माझ्यासारख्या एका अस्पृश्य समाजातून आलेल्या
अशा एका तरुणाला आणि ज्यांच्या पूर्वजांनी अन्याय आणि अत्याचारच आयुष्यभर सहन केले, समाज व्यवस्थेचे ते गुलाम राहिले, तेव्हा अशा माणसाच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची ठिणगी पेटवली होती. त्यातून मी असा विचारपूर्त झालो आणि वाङ्मयाकडे पाहत राहिलो. तेव्हा या दृष्टीनं संशोधन, या दृष्टीनं वैचारिक लेखन, सर्व 19व्या शतकातल्या सर्व अशा या समाजचिंतकांच्या संबंधी मी विपुल लेखन केलं आहे, वाचलेलं आहे. तो लोकितवादी असोत, आगरकर असोत, की महात्मा फुले असोत, की विठ्ठलरामजी शिंदे असो, यांचं सारं लेखन मी, अगदी सावरकरसुद्धा मी काळजीपूर्वक आणि बारकाईने सगळा वाचला आणि माझी मतं वेगवेगळ्या वेळी मी व्यक्त केलेली आहेत. माझा दुसरा प्रश्न असा आहे की इथं औरंगाबाद ही आपली कर्मभूमी आहे. मिलिंद महाविद्यालयामध्ये आपण जेव्हा आला, त्या काळातलं मिलिंद महाविद्यालय किंवा एकूणच नागसिनवनातलं सामाजिक सांस्कृतिक वातावरण कसं, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. मी मिलिंद महाविद्यालयामध्ये आलो. हो, तो काळ तो केवळ 60-61 या काळामध्ये, 62 या काळात आलो. केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली अशी ही संस्था आहे की ज्या विभागामध्ये ज्ञानाच्या किंवा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फारशी विकसितता नव्हती, तेव्हा तिथे बाबासाहेबांनी ही रुजुवात केली. ही गोष्ट मला फार मोलाची आणि महत्त्वाची वाटते. त्यामुळे त्या काळात एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये नोकरी मिळत असताना सुद्धा मी ते टाळलं आणि बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये आलो. त्यावेळचं वातावरण फार चांगलं होतं, कारण बाबासाहेब 56मध्ये गेले, म्हणजे 4 वर्ष होऊन गेले, 4-5 वर्ष झाले मी आलो. बाबासाहेबांचा एक महान असा दृष्टिकोन असा होता की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्व जाती जमातींचा समावेश झाला पाहिजे आणि जिथे जिथे गुणवत्ता आहे, जिथे जिथे ज्ञानात्मकता आहे, तेव्हा त्या लोकांचा संग्रह त्यांनी त्या काळात या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. बाबासाहेबांचे जे गुणग्राहकता आहे ज्ञानाच्या मी एक असं आठवलं म्हणून सांगतो. बाबासाहेबांनी पुण्याचं वर्णन करताना एके ठिकाणी पुणे हे ज्ञानवंतांचं माहेर आहे असं विधान केलेलं आहे मराठीमध्ये, आणि त्यांनी टिळक आणि आगरकरांचा आवर्जून उल्लेख केला आहे, जरी टिळकांची मतं त्यांना मान्य नव्हती. ही जी गुणग्राहकता आणि जी ज्ञानवत्ता आहे ही बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी जी होती, तेव्हा ही मला ज्यावेळी मिलिंद महाविद्यालयात मी आलो, कोण कोण माणसं बाबासाहेबांनी घेतलेली होती प्राध्यापक म्हणून. मेपू रेगेंच्या सारखा, ज्यांना आम्ही तत्वज्ञानाच्या क्षेत्रातला एक फार मोठं नाव आम्ही मानतो, ते प्राध्यापक. नंतर डॉक्टर श्रीम पिंगे, ज्याने युरोपियन वाङ्मयाच्या संदर्भामध्ये फार मोठं संशोधन केलं आहे, ती व्यक्ती त्यावेळी होती. एक अर्थशास्त्रातला एक मोठा कृष्णमूर्ती नावाचा एक माणूस होता, तो तिथे त्यावेळी होता. अशी खूप माणसं होती की याच्यामध्ये बाबासाहेब असा विचार, त्यावेळी तर अस्पृश्यांमधलं काय फक्त डॉक्टर मना वानखेडे जर सोडले आणि त्यांच्यानंतर डॉक्टर मला शहार हे, पण ही दोन्ही माणसं मोठी कर्तृत्ववान, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं स्थान मोठं आहे. ही 2 माणसं आली, म्हणजे मी असताना ही 2च माणसं होती. असा सगळा जो एकूण ज्ञानवंतांचा मेळा होता तो बाबासाहेबांनी निवडलेला, त्यांनी त्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते. असं हे महाविद्यालय की ज्याच्यामध्ये हे खऱ्या अर्थानं ज्ञानवंतांचं माहेर होतं. मी जेव्हा आलो त्यावेळी ही सगळी या वेगवेगळ्या क्षेत्रातली सगळी, भालचंद्र फडक्यांच्यासारखा माणूस होता, मोठा समीक्षक भालचंद्र फडके होते आपल्या इथल्या मिलिंद महाविद्यालयाचे, हा फार मोठे भाष्यकार. त्या अशी सगळी माणसं, आणि म्हणून असा सगळा होता मला आनंद वाटत असे. एक ब्रह्मशास्त्री म्हणून इंग्रजीचे प्राध्यापक होते, शेक्सपियरवर त्यांचा प्रचंड प्रभाव होता, मला आठवतं ते. ती भारावून तो आलेला होता. डॉक्टर पिशवीकर नावाचे आमचे मित्र होते, ते कोल्हापूर सोडून तिथे आले. मोठा विद्वान तरुण पोरगा होता, 25 वर्षात तो PhD झालेला होता. डॉक्टर शरद पिशवीकर, त्यांच्या पत्नी ज्या आहेत सुलभा पिशवी, त्या मोठ्या गायिका आहेत महाराष्ट्रातल्या, पण ते इथेच होते सगळे. तर असा खूप छान, केवळ बाबासाहेबांच्यामुळे ही माणसं आली. आणि त्यांच्यापुढे हा प्रश्न नव्हता की दलितांचं कॉलेज आहे, अस्पृश्यांचा असा प्रश्न नव्हता. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अशी जातीयता न पाळणारीच माणसं मी पाहिली, आणि ते अतिशय अंतःकरणपूर्वक विद्यार्थ्यांना शिकवत असत. विद्यार्थ्यांच्या संबंधी त्यांच्या मनात कसं ममत्व, असं एक उदाहरण देतो, काही हे होणार नाही. आमच्याकडे प्राध्यापक लिमये होते, ते वारले ॲक्सिडेंटमध्ये, गणिताचा मोठा मोठा माणूस. एकदा आम्ही प्राचार्यांच्या समोर बसलो आणि एक विद्यार्थ्याने काहीतरी गडबड केली म्हणून त्याची स्कॉलरशिप त्याला आता देऊ नका म्हणून प्राचार्यांनी त्याला दम दिला. त्यावेळी
हे लिमये आणि एक पदार्थ विज्ञानशास्त्राचे अजून एक प्राध्यापक होते, त्यांचे या सगळ्यांचे सिलेक्शन बाबासाहेबांनी केले होते. त्यांनी माझ्यासमोर, मी तिथे होतो, प्राचार्याशी वाद केला. अहो, तुम्ही त्यांची स्कॉलरशिप कशाला बंद का? ती गरीब मुलं आहेत, घरातून आले, त्यांच्याकडे नीट कपडे नसतात, आईवडील असे बिचारे निरक्षर आहेत, सगळं त्यांच्याकडे काही नसतं. अहो, ते स्कॉलरशिप देत किती होते? 25 की 30 रुपये महिन्याला द्यायचे. या 30 रुपयात ही मुलं इथे राहतात, भाडं देतात, जेवतात आणि त्याच्यातले 10 रुपये पुन्हा आईवडिलांना पाठवतात. आणि अशा मुलांची तुम्ही स्कॉलरशिप देत नाही म्हणता, हे काय बरोबर नाही. त्यांनी भांडण केलं. ही लिमये अशा त्याच्या होत्या, त्या वातावरणाचाच परिणाम होता. बाबासाहेबांचा नाह्यात नव्हते, परंतु त्यांचा जो एक सामाजिक व्यापक असा दृष्टिकोन होता. सर्व समाजानं, सर्व क्षेत्रात बाबासाहेबांच्या संबंधी खरंच अभ्यास करण्याचं पाहण्यासारखं आहे. किती सर्वव्यापी अशी दृष्टी त्यांची होती. मग ते शिक्षण असो, राजकारण असो, किंवा या सर्व क्षेत्रामध्ये गुणवत्ता जिथे जिथे असेल, ज्ञानवत्ता जिथे जिथे असेल, त्या सर्वांना असं जवळ घेणं, त्यांचा उपयोग समाजाला झाला पाहिजे, अशा वातावरणामध्ये मी या महाविद्यालयामध्ये राहिलो. तर प्रश्न असा आहे की नागसेन वनात आल्यानंतरच्या काळामध्ये आपण अस्मितादर्श, आज अस्मितादर्श हे तर इतिहास झालेला आहे. अस्मितादर्शला जन्म का द्यावासा वाटला? काय कारण आहे? मिलिंद कॉलेजमध्ये असताना याला जोडून माझा दुसरा प्रश्न असा आहे, तो हाही आहे की अस्मितादर्श याला सहाय्य करणारे, लेखन सहाय्य करणारी भिन्न भिन्न समाजस्तरातली माणसं आहेत एक, आणि दुसरं असं की अशी कोणती गरज भासली की अस्मितादर्शला जन्म द्यावा असं वाटतं? एक पहिल्यांदा थोडंसं यासंबंधी बोललं पाहिजे की मिलिंद कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये असताना आम्ही एक मिलिंद साहित्य परिषद स्थापन केलेली होती. ती पहिल्यांदा महाविद्यालयाच्या स्तरावरच ती होती. आणि त्यावेळचे डॉक्टर मना वानखेडे, डॉक्टर रेपनाथ आणि डॉक्टर M.A. शिंदे. रेपनाथ म्हणजे नंतर कुलगुरू झाले, कुलगुरू आरपीनाथ, हे तिघेही सल्लागार होते. मला इथे स्पष्ट आणि आवर्जून सांगितलं पाहिजे की ही मिलिंद साहित्य परिषद कोण्या एकाने स्थापन केलेली नव्हती. ही सर्व हे प्राचार्य आणि आम्ही प्राध्यापक, मीही होतो, त्याच्यात राग जाधवसुद्धा होते, थोर समीक्षक ते सुद्धा होते, आणि कवी वामन निंबाळकर होता त्याच्यात. हे सगळे आम्ही होतो त्या काळात. आणि आम्ही ही संस्था केली. आणि तुमच्यासाठी सांगायला हरकत नाही की या मिलिंद साहित्य परिषदेचा पहिला अध्यक्ष मी होतो. पहिला अध्यक्ष मी आहे. आणि नंतर राग जाधव वगैरे हे सगळे या समितीत होते, सगळे सहकार्य. आणि वाङ्मयीनं एक वातावरण निर्माण आपण केलं पाहिजे. मभी चिटणीस होते. मभी चिटणीसांचं तर फार मोठं त्यांचं ऋणच विसरता येत नाही या साहित्याच्या क्षेत्रात. बाबासाहेबांचा प्रचंड सहवास त्यांना लाभलेला होता. तेव्हा वाङ्मयीन दृष्टीनं आता काही उपक्रम केले पाहिजेत, कारण विशेषतः दलित समाजामधले लिहिणारे अनेक होते, परंतु त्यांना प्रकाशन संस्था अशी नव्हती, त्यांचं प्रकाशित होत नसे साहित्य. ही अडचण सतत जाणवत असे की यांचं साहित्य प्रकाशित. काही अपवाद 4-2 जर सोडले त्या काळातले, म्हणजे बागुल असतील, केशव मेश्राम असतील, मी स्वतः होतो, वामन ओहवाळ असतील, असे 4-5 लेखक जर सोडले तर बाकीच्यांचं साहित्य अन्य ठिकाणी प्रकाशित होत नसे. लिहिणारे अनेक आहेत. एक कारण या दलितांचं जे जीवन आहे, अस्पृश्यांचं जे जीवन आहे, किती दाहक आहे, विदारक आहे. त्यांच्या पूर्वजांनी सगळं जे भोगलं त्याचे अजूनही अवशेष अजून आहेत, काही ते गेलेले नाहीत. मानसिक दृष्टीनं अजूनही अस्पृश्यच आहे. गुलामच मानला जातो समाजव्यवस्थेमध्ये, जरी तो शिक्षणाच्या क्षेत्रात आला तरी. हे सगळं जाणवत होतं. आणि नवीन मुलं आलेली कॉलेजमध्ये, यांनासुद्धा असं वाटायचं की आपण काही लिहिलं पाहिजे, केलं पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये आम्ही जे उपक्रम केले की यांचं लेखन यांच्याकडून लिहून घेतलं पाहिजे आणि ते प्रकाशित केलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये मिलिंद साहित्य परिषद याच्यातून आम्ही विविध कार्यक्रम केले. आणि त्याच्यातूनच नंतर अस्मितादर्शची कल्पना ही डोक्यामध्ये आली की माध्यम प्रकाशनाचं एक साहित्य मंच असा निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून अस्मितादर्श हे वाङ्मयीन नियतकालिक किंवा सांस्कृतिक नियतकालिक म्हणा, असं त्यावेळी ते आलं. त्याचं नंतर ते रजिस्ट्रेशन वगैरे आम्ही केलं. मी संपादक राहिलो. आणि लेखक
महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आपण लेखन प्रवृत्त केलं पाहिजे. आपले अनुभव स्वाभाविक रीतीनं आपण मांडले पाहिजेत. कोणाचंही अनुकरण करण्याची काही गरज नाही, कारण मराठीमध्ये अनुकरण करणारं साहित्य प्रचंड प्रमाणात आहे. अनुकरण करून तुम्ही स्वतःचे अनुभव मांडा, जे आलेले असतील, जे तुम्ही दुःख भोगलं असेल, अन्याय अत्याचार सहन केले, अस्पृश्यता सहन केली असेल किंवा आणखीन काही असतील, तर हे सगळे भोगवटे जे आहेत हे तुम्ही शब्दांना आहे ती भाषा जी असेल त्या भाषेत तुम्ही मांडा. त्या काळामध्ये आजचे नावलौकिकाला आलेले फार मोठी मंडळी आहे. नामदेव ढसाळ, योगीराज वाघमारे, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, तुम्ही स्वतः ऋषिकेश कांबळे, हे आमचे त्र्यंबक सपकाळे, फमू शिंदेसारखा कवी, या सगळ्यांच्या ज.वी. पवार, या सगळ्यांचं, हा आमचा शरणकुमार लिंबाळे, या सगळ्यांचं साहित्य अस्मितादर्शमधून प्रारंभीच्या काळात, त्यांच्या प्रारंभीच्या काळात प्रकाशित झालं. हे ऋण एक मान्य केलं पाहिजे की ही दृष्टीच नव्हती माझ्या पुढ्यात, केवळ दलितांचं साहित्य असं नाही, परंतु जो परिवर्तननिष्ठ विचार मांडणारा जो कोणी असेल, पारंपरिक नाही, दैववादी किंवा देववादी लेखन नाही, तर परिवर्तनाला सामोरे जाणारा विचार मांडणारं जे असेल, मग सर्जनशील लेखन असो, वैचारिक असो की आणखीन काही असो, यांचं साहित्य प्रकाशित करावं, या भूमिकेतून आम्ही लेखन करायला लागलो. जगदीश कदम, नांदेडचे मोठा कथाकार, प्रारंभी आम्ही सगळं साहित्य प्रकाशित केलं. असे ते प्रष्कळ आहेत. आणि एक तुकडा सांगितला पाहिजे, आम्हाला हे सगळं पाहिल्यानंतर सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातल्या नामवंतांनी फार मोठं सहकार्य दिलं. त्यांनी पाहिलं की ह्या नव्या वाङ्मयीन जाणीवा आणि नव्या वाङ्मयीन प्रेरणा, प्रवृत्ती आणि प्रेरणा या अस्मितादर्शनून व्यक्त व्हायला लागले, की जो माणूस व्यक्त होत ना अव्यक्त होता तो व्यक्त व्हायला लागला आहे. ज्या माणसाच्याजवळ भाषा नाही तो आता त्याची भाषा मांडू लागला आहे. त्याचे अनुभव जे अलक्षित होते ते अनुभव तो व्यक्त करतो आपल्या साहित्य. हे नवं काहीतरी आहे. कुसुमाग्रजांनी, पु ल देशपांडेंनी, वि स खांडेकरांनी हयात होते त्यावेळी, दी के बेडेकरांनी, ही सगळी जी महाराष्ट्रातली थोर मंडळी, पु ल देशपांडे तर होतेच, काय प्रश्न नाही, या साऱ्यांनी हे अंक वाचून मला पत्र लिहिली आहे, ती सगळी आहेत माझ्याकडे. फार मोठं प्रोत्साहन दिलं. कुरुंदकर तर काही प्रश्नच नाही, कुरुंदकरांनी तर खूपच आम्हाला प्रोत्साहन दिलं लेखनाचं. म्हणजे स्वतः लेखन केलं त्यांनी. आपले गुरुजी शरदचंद्र मुक्तिबोध एवढा फार थोर चिंतक, या सगळ्यांनी लेखन अस्मितादर्शमध्ये केलं. हे केवळ माझ्या प्रेमामुळे केलं असं नाही म्हणत मी, परंतु मी हे जे करतो आहे, एक नवं वाङ्मयीन वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि मराठीत निर्माण होते आहे, याचा प्रभाव पुढे गुजरात, पंजाब, कन्नड या सगळ्या भाषांवर झाला पुढे या अस्मितादर्शचा. हे सगळं आहे. म्हणून या सगळ्यांचं सहकार्य, एक आठवण सहज सांगायला हरकत नाही की कुसुमाग्रजांसारखा एवढा थोर कवी, त्यांनी एक कविता पाठवावी आणि त्याच्याबरोबर एक सहकार्य म्हणून एक चेक पाठवावा. सुरुवातीच्या काळात त्यांनी 100 रुपये पाठवले. शेवटी त्यांनी त्यांच्या मृत्यूवर दिलेला चेक 500 रुपयाचा आहे आणि तो मी अजूनही जतन करून ठेवला आहे, तो मी वठवला नाही. त्यांच्या हस्ताक्षर आहे त्याच्यामध्ये. तेव्हा पु ल देशपांडेंनी, सुनीताबाईंनी आम्हाला त्या काळात आर्थिक सहकार्य दिलं, लेखनाचं सहकार्य दिलं. पु ल देशपांडेंचं तर असं होतं की दर आमचा विशेषांक जो असे, त्यावेळी आम्ही दिवाळी विषयांक म्हणत होतो, नंतर विषयांक, या त्याचे 10, 15, 20 प्रति ते मागवायचे, मला मित्रांना वाटायचं. म्हणून सदाकारण्यांच्यासारखा लेखक, कुरुंदकरांच्यासारखा लेखक, या सगळ्या लेखकांनी त्या काळामध्ये मोठं सहकार्य केलं. नारायण सुर्वे वगैरे प्रारंभापासून सोबत, नाही सगळी मंडळी होती, प्रारंभापासून सगळ्यांनी मदत केली. आणि त्याच्यामुळे अस्मितादर्श गेली 43 वर्षांनी, आता 44व्या वर्षामध्ये केवळ दलित नव्हे परंतु परिवर्तननिष्ठ विचार मांडणारा जो मराठीतला लेखक आहे ते टिकेकरांनी सुद्धा लेखन केलेलं आहे अस्मितादर्शमध्ये. श्रीरा टिकेकर, जुने श्रीरा टिकेकर सांगतो मी, पाध्ये प्रभाकर पाध्येंनी लिहिलेलं आहे. ही सगळी बडी माणसं. केवळ आमचा ध्येयवाद हा निष्कलंक ध्येयवाद कसा आहे
आमचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन वाङ्मयाच्या आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये किता मौलिक आहे याची जाणीव या सर्वांची पत्र अगदी जयवंत दळवीने लेख लिहिला आहे. जयवंत दळवींचा लेख अस्म्यादर्शमध्ये सगळ्यांनी, असा नाही की आता अस्म्यादर्श कशाला लिहायचं वगैरे नाही. स्नेहभावानी प्रेमानंद गजबीची पहिली सगळ्यांची नाटककार प्रेमानंद गजबी आहे, त्यांची आम्ही असं दत्ता भगतांची पहिली एकांकिका अस्म्यादर्शनी छापली आहे. आता झाले नाटककार ते, पण त्यावेळी त्यांची पहिली एकांकिका छापली आहे मी. आणि त्याची गमत एकटी नावाची होती आणि त्याच्यावर गंमत म्हणजे त्यावेळी गत्रे माडखोलकरांचं पत्र त्यावर आलं होतं. हो, माडखोलकरांनी सुद्धा आम्हाला फार सहकार्य दिलं, भाऊसाहेब खारमार. हे सगळी मंडळी, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शंकरराव खरातांचं नाव नाही विसरतायत, केशव मेश्रामांचं नाव नाही विसरतायत, बाबुराव बागुला, या सगळ्यांनी अस्म्यादर्शला भरघोस अशा प्रकारचं सहकार्य दिलं. आणि हा वाङ्मयाचा वृक्ष कसा अधिक डेरेदार होईल याची काळजी या सर्वांनी घेतली. आपण न्यूयॉर्कमधल्या जागतिक अशा एक वाङ्मयीन परिषदेमध्ये मराठीतल्या दलित कविता अनुवादित करून सादर केलेल्या होत्या. अस्मितादर्शनं जे एक 2 वाङ्मयीन प्रवाह नव्यानं रुजू केले होते त्याच्यापैकी एक आत्मकथन हा एक होता. कारण आत्मकथन ही अस्मितादर्शचीच देण आहे मराठी वाङ्मयाला असं मी मानतो. तर आत्मकथन का छापावीशी वाटली अस्मितादर्शला? मूळ मी मगाच सांगितलं की आम्ही एका ध्येयवादाने अस्म्यादर्श प्रकाशित करायला लागलो. त्याच्या पाठीशी ध्येयवाद आहे. एक प्रकारची फार सपाट झालेला शब्द पण वापरायला हरकत नाही, सामाजिक बांधिलकी. हा शब्द बांधिलकी फार वापरला जातो, परंतु सामाजिक बांधिलकी त्याच्या मागे होती. परिवर्तनवादी विचार हे त्याच्या मागे मूलतत्व होतं. मी विचारत होतो ते असं होतं की न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय जागतिक साहित्य परिषदेमध्ये आपण दलित साहित्याचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. अनेकदा अशी चर्चा केली जाते, दलित नाटक असेल, दलित कविता असेल, ही निग्रो कविता किंवा निग्रो नाटक याला समोर ठेवून व्यक्त होतं, अशा प्रकारची काहीतरी चर्चा केली जाते. आपली भूमिका? 1983 साली मी पहिल्यांदा अमेरिकेला गेलो. तिथे जागतिक अल्पसंख्याकांची परिषद, त्यामध्ये मी गेलो होतो. आणि तिथे मी दलित साहित्यावर शोधनिबंध मी वाचला. मला असं माझ्या माहितीप्रमाणे असं वाटतं की जागतिक पातळीवर दलित साहित्याच्या वरचा पहिला हा शोधनिबंध असावा असं मला वाटतं. आणि अर्थात दलित साहित्याच्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन बाळगणारी अमेरिकन अशी अनेक विद्वान मंडळी होती. त्यांची भेटसुद्धा माझी अमेरिकेत झाली. त्यातलं एक नाव सांगायला हरकत, डॉक्टर एलिनॉर झेलिएट, आंतरराष्ट्रीय विदुषी, मोठी विचारवंत आणि विदुषी. आणि त्या बाईनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर PhD मिळवलेली आहे त्यांच्या कार्यावर. ते पहिली बाई असं, नंतर PhD पुष्कळ झाले. तर या बाईनी तिकडच्या पाश्चिमात्य देशामध्ये, इंग्लंड असेल तिकडे, या दलित साहित्यासंबंधी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या संबंधानं विपुल लेख, त्याही तिथे होत्या. त्यांनी त्यातच स्वागत या समितीमध्येच होत्या. तर मी तो निबंध तिथे सादर केला अमेरिकेमध्ये. न्यूयॉर्कला झाली होती ही परिषद. आणि न्यूयॉर्कला कुठे झाली परिषद? कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये झाली होती, जिथे बाबासाहेब शिकले. नंतर काही सेशन्स तिथल्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये झाल्या. सिटी युनिव्हर्सिटी आहे न्यूयॉर्कला प्रॉपर, ते सुद्धा मग काही. तर अशा रीतीनं तिथे हा दलित साहित्यासंबंधी वाचल्यानंतर वाचते इंग्रजीचाच अर्थात सगळा निबंध होता. आणि तो वाचल्यानंतर अनेक जे ब्लॅक लेखक होते, रायटर्स होते, त्यांच्या ओळखी झाल्या. तिथे एक मासिक निघत असे नेग्रो साहित्याचं, त्याच्या अंक आहेत माझ्याकडे अजूनही. तर त्याचा संपादक तो इतका इम्प्रेस झाला की त्यांनी जवळजवळ एक मुलाखतच माझी तिथे घेतली. खूपच इम्प्रेस झाला. तो ब्लॅक होता. नंतर आमचं एक कवी संमेलन झालं तिथे, जागतिक पातळीवरचं हे होतं. त्याच्यामुळे त्या सिटी युनिव्हर्सिटीमध्ये
त्यातली त्या युनिव्हर्सिटीची जी व्हाईस चान्सलर होती ती एक निग्रो बाई होती, बर. बुद्धिमान होती. तर तिथे मी कविता वाचल्या, आपल्या अनेक कवींच्या. त्र्यंबक सपकाळींची कविता अनुवाद केलेली वाचली, आपले नांदेडचे विश्वलक्ष कालेकर यांची कविता मी वाचली. आणि नंतर अनुभव फार मोठा विलक्षण आहे. मी इंग्रजीत वाचल्यानंतर तिथे जमलेले जे सगळे काळे लेखक होते, ब्लॅक, ते म्हणाले नाही तुमच्या नेटिव्ह भाषेत वाचा म्हणे कविता. बर. हो, तुम्ही मूळ जी आहे त्याचं मराठीत वाचा. आणि मला ते इंग्रजी झाल्यानंतर ते पुन्हा एकदा त्या सगळ्या कविता मराठीत मी सादर केल्या आणि प्रचंड टाळ्या वाजल्या. हा एक विलक्षण असा अनुभव. भाषेवर एक प्रेम असू शकतं. आणि इंग्रजी जे भाषांतर होती माझ्याकडे त्याला एक विशिष्ट रिदम होता, तेव्हा तो ताल त्यांनी धरलेला होता. सगळे लेखक लेखिका पुष्कळ होते तिथे झालेले, ब्लॅक व्हाईट्स होते, ब्लॅक होते. तेव्हाचा हा विलक्षण अनुभव 83 सालचा आहे. आणि जगामध्ये आता दलित लिटरेचर गेलं, शिकागो युनिव्हर्सिटी जी आहे तिथली, त्यांनी आमचे अंक मागितले त्या काळात. वेगवेगळ्या विद्यापीठांनी जगातल्या आणि भारतातल्या तर अनेक विद्यापीठांमध्ये जातो. तर असा दलित साहित्याविषयीचा हा एक चांगला असा अनुभव त्या काळातला आहे की ज्याच्यामुळे हे साहित्य नेमकं काय, याच्या प्रेरणा नेमक्या काय आहेत, त्याचं स्वरूप नेमकं काय, हे जगापुढे मला मांडता आलं. याला जोडून हा प्रश्न होता माझा की निग्रो साहित्य, ज्याला आपण आज ब्लॅक लिटरेचर असं म्हणतो, आविष्काराच्या पातळीवर ते प्रचंड ताकदीचं आहे, समृद्ध असा आविष्कार आहे त्यांचा. पण ब्लॅक लिटरेचरला त्यांना त्यांचं तत्वज्ञान, काही वाङ्मयीन तत्वज्ञान हे काही आविष्कृत करता आलेलं नाही, निश्चित करता आलेलं नाही. जसं दलित साहित्याला जशी आपली भूमिका आहे, विद्रोह, विज्ञान आणि विश्वात्मकता ही दलित साहित्याची त्रिसूत्री आपणच मांडलेली होती आणि आता ती सर्व मान्य झालेली आहे. माझा मुद्दा आहे तो असा आहे की तरीही ब्लॅक लिटरेचर आणि दलित साहित्य अशी तुलना करत चर्चा केली जाते. ब्लॅक लिटरेचर ही प्रेरणा असू शकेल का आपल्याकडच्या लेखनाची? प्रश्न अतिशय चांगला आहे. याची गल्लत केली जाते. दलित आणि निग्रो यांची काही समान दुःख आहेत, कारण त्यांचंही सामाजिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं. दलितांना सुद्धा सामाजिक स्वातंत्र्य या देशामध्ये नव्हतं, सांस्कृतिक सुद्धा स्वातंत्र्य या देशामध्ये नव्हतं. तिकडेही लढा झाला, इकडेही लढा झाला, यात काही प्रश्न नाही. कशासाठी? सामाजिक स्वातंत्र्य आम्हाला मिळालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढे झाले. तिकडे सुद्धा जे लढे झाले की आम्हाला सुद्धा स्थान पाहिजे, आम्ही निग्रो असलो तरी आम्हाला या देशामध्ये, कारण आम्ही कारण अमेरिका देश कसा आहे, तिथले रेड इंडियन जर सोडे तर बाकीचे सगळे बाहेरूनच आलेले आहेत, त्यांचा तो देश आहे. अमेरिकन जे आहेत सगळे ते जगातल्या सगळ्या देशातून आलेले असे सगळे लेख, त्यांचा तो अमेरिका नावाचा देश आहे. तिथे यांना एक काळे असल्यामुळे आणि दक्षिणेतून गुलाम म्हणून आलेले असल्यामुळे त्यांचं स्थानच त्यांना नव्हतं. त्यांना स्थान समाज जीवनामध्ये नव्हतं. श्वेतांनी जे लिहिलं, त्यांच्या संबंधी सुद्धा जे लिहिलं ते गुलाम म्हणूनच त्यांची संभावना त्यांनी केली. त्यांच्यासंबंधी ती विकृत अशा प्रकारच्या प्रतिमा त्यांनी निर्माण केल्या. आपल्याकडे सुद्धा तसंच झालं. आपलं जुनं वाङ्मय जे आहे त्याच्यात शूद्र आणि अतिशूद्र यांचं काय स्थान आहे आपल्याला माहिती आहे. बरोबर. यांना स्थानच नव्हतं. म्हणजे शब्द चांगला शब्दाचं हे अदृश्यच होते, दृश्य असूनही अदृश्य. बरोबर. अशी स्थिती भारतामध्ये होती. तेव्हा यांची दुःख समान आहे ना. सामाजिक स्वातंत्र्य नाही, यांना कुठलंही सांस्कृतिक स्वातंत्र्य नाही. आपल्याकडे जसं पाण्याचे प्रश्न होते, त्यांना कुठल्या प्रकारे अन्नाचे प्रश्न होते, आपल्याकडे स्पर्श त्यांचा केला जाऊ नये, त्यांना शिक्षण दिलं जाऊ नये, हे जसं तसं तिकडे सुद्धा त्यांना होतं. रेस्टॉरंटमध्ये त्यांना जाता येत नसे. हे निग्रो गुलाम आहेत, तेव्हा त्यांना गुलाम म्हणूनच वागवून त्यांच्यावर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पण तिथे काही जे नेते झाले, जसं भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर, तसं तिथे काही नेते झाले ज्यांचे अनेक उल्लेख अभ्यासकांना माहिती आहे. विल्यम ड्युबायसारखा मोठा नेता तिकडे झाला. एलिझा मोहम्मद नंतर पुढे झाला, त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला अन्याय अत्याचाराच्यामुळे. पुष्कळच अशी माणसं सगळी आली. गारवे आला. ही सगळी माणसं निर्माण, त्याला गारवेवाद सुद्धा म्हणतात अमेरिकेमध्ये. गारवे चळवळ उभी केली. ही आत्ममुक्तीची चळवळ तिकडे निर्माण झाली. त्यांना या निग्रोंना तिकडे स्थान सामाजिक सांस्कृतिक जीवनात नसलं तरीही त्यांचा प्रवेश
या श्वेत लोकांच्या घरामध्ये असे. भारतामध्ये काय परिस्थिती आहे? भारतामधला हा जो दलित किंवा आहे हा अस्पृश्य आहे, याला स्थानच नाही. स्पृश्यांच्या घरामध्ये वावरू शकत नव्हता या देशामधला हा माणूस. पण अमेरिकेमध्ये हा निग्रो त्यांचे जे व्हाईट्स आहेत त्यांच्या घरात काम करत असत, गुलामासारखं वागवायचे, हिंडू फिरू शकत, त्यांचे स्वयंपाकसुद्धा ते करत असत. इकडे अस्पृश्यांना काही शक्यच नव्हतं भारतात, आजही नाही शक्य. बरोबर, हे शक्य नव्हतं. हा फरक म्हणून बाबासाहेबांनी एके ठिकाणी एक चांगला निबंध लिहिला आहे की अनटचॅबिलिटी अँड स्लेव्हरी हा जो आहे, तर त्याने सांगितलं की या स्लेव्हरीपेक्षा म्हणजे त्या गुलामीपेक्षा अमेरिकेतल्या भारतातली जी अनटचॅबिलिटी आहे ती अत्यंत भीषण आणि क्रूर आहे. सुरेख निबंध, आता अंगावर शहारे आणणार असा निबंध बाबासाहेबांनी. कारण बाबासाहेबांचं नेग्रो वाङ्मयाचं वाचन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर बाबासाहेबांचं म्हटलं नाही की नेग्रोंच्या सारखी चळवळ आपण करू, असं नाही म्हटलं. इथे स्वयंप्रज्ञेशी चळवळ बाबासाहेबांनी उभी केली. त्याच्यामुळे नेग्रो चळवळ आणि इथली दलित चळवळ यांच्यामध्ये काही प्रश्नांच्या बाबतीत साम्य असलं तरी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचं काहीच कारण नाही. इथे बाबासाहेब जन्माला आले नसते तर इथे दलित साहित्य जन्माला आलं नसतं. कारण त्यांनी जी मानसिकता नवी दिली, अस्तित्वाची जाणीव जी बाबासाहेबांनी दिली, अस्मितेची जाणीव दिली, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. विल्यम ड्युबाईन तिकडे तसंच केलं. त्यांनी तसं नेग्रोना सांगितलं की तुम्ही तुमचा श्वेताने लिहिलेला जो इतिहास आहे तो पहिल्यांदा नाकारा. इकडे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा की प्राचीन भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे, तो आम्ही कसा स्वीकारायचा. हे काही साम्यस्थळं आपल्याला दिसतात, परंतु त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचं काहीच कारण नाही. इथली दुःख, इथल्या ज्या वेदना आहेत या समाजाने निर्माण केल्या आहेत, समाजव्यवस्थेने निर्माण केल्या आहेत, वर्णव्यवस्थेने निर्माण केल्या आहेत, जातीव्यवस्थेने निर्माण केल्या आहेत. तिकडे काही जातीव्यवस्था नाही किंवा वर्णव्यवस्था नाही अमेरिकेमध्ये. त्यांचा प्रचंड छळ झाला, तसा इकडेही छळ झाला या लोकांचा. तेव्हा या ज्या वेदना आहेत, या अशा आतून आलेल्या दलितांच्या वेदना त्या त्यांनी मांडल्या आहेत, अनुभवातून आलेल्या आहेत. हे त्यांच्या जाणीवांचं साहित्य आहे, त्यांच्या अनुभवाचं साहित्य आहे. त्यामुळे त्यांची प्रेरणा तिकडून इकडे येऊन घेण्याचं काही लोक म्हणतात तसे. आंबेडकरवाद ही या दलित साहित्याची प्रेरणा आहे. आणि जी काही दुःख, ज्या वेदना किंवा आम्ही जी काही मांडणी करतो ती सगळी मांडणी जी मग विद्रोहाची असेल, विज्ञानाची असेल, विश्वात्मकतेची असेल, ती आमची स्वयं निर्माण झालेली अशी ही आमची निर्मिती आहे. आपल्याकडं पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे चालून आलं. आपलं एकूण वाङ्मयीन सांस्कृतिक क्षेत्रातलं अतुलनीय योगदान लक्षात घेऊन जेव्हा इथनं विमान उडालं अमेरिकेला सॅन होजेच्या त्या साहित्य संमेलनासाठी, आपल्याला कसं वाटलं होतं? एकतर मी एकदा अमेरिकेला गेलेलो असल्यामुळे तेव्हा हा अनुभव म्हणून, कारण त्याही वेळी मी गेलो ती जागतिक परिषदच होती आणि हे सुद्धा विश्व मराठी साहित्य संमेलन होतं. तेव्हा दोन्ही ज्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो किंवा गेलो प्रतिनिधी म्हणून म्हणा किंवा सन्मान म्हणून, तेव्हा तो काही तसा तो मला काही नवा असा नव्हता. विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला दिलं हा माझा गौरव तर होताच. माझ्या लेखनाचा, माझ्या चळवळीचा, माझ्या साहित्य स्वरूपाचा हा गौरव होता, हे मान्य केलंच पाहिजे. त्यावेळी एक गोष्ट मात्र मला जाणवली की अतिशय मातीतून शिखराकडे जाणारा हा माझा प्रवास आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते, मी जाहीर त्या काळातही सगळ्या असंख्य मुलाखती झाल्या, त्याच्यातून हा पहिलं विधान माझं हेच होतं की बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर मी कदाचित पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षही झालो नसतो. हे मी त्यावेळी विधान केलं. आपण जे काही केलं ती आपली दिशा चूक नव्हती. आपण ज्या दिशेनं चालत राहिलो, ज्या वाटा चोखाळल्या आणि ज्या वाटेनं आपण जात राहिलो वाङ्मयाच्या क्षेत्रात, संस्कृतीच्या क्षेत्रात, ती आपली दिशा ही निश्चित तर होतीच, परंतु उचित होती. अशा प्रकारची जाणीव मला त्यावेळी झाली आणि मला असं वाटलं की हा माझा सन्मान, हा माझा साहित्याचं तर आहेच, हे ठीक आहे, परंतु एकूण मराठी साहित्यामध्ये काही जे नवं येऊ पाहतं किंवा आलं, नवं जे आलं, नव्या वाङ्मयीन प्रवृत्ती, नव्या जाणीवा आणि त्याच्या प्रवर्तनाचं काम जे काही मी माझ्या मगदुराप्रमाणे करू शकलो त्याचा तो सन्मान आहे असं मला स्वतःला वाटलं. आपलं जे ग्रंथालय आहे असे फार कमी लेखक आहेत
चिंतक आहेत महाराष्ट्रात की ज्यांनी घर बांधत असताना एक स्वतंत्र मजला केवळ आपल्या पुस्तकांच्यासाठी बांधलेला आहे, असे एकमेव सध्या तरी महाराष्ट्रात आपण असाल असं मला वाटतं. माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे, तो असा आहे की आपल्याला कलेची आवड आहे, आपण तबला फार चांगल्या प्रकारे वाजवता, हार्मोनियम वाजवता. जेव्हा केव्हा व्यासंगातून म्हणजे वाचनातून लेखनातून जेव्हा केव्हा वेळ काढून कधी असं तुमची ही कलेची जोपासना करता का? म्हणजे कोणी एकेकाळी तुम्ही हार्मोनियम वाजवत असत, तबला वाजवत असत, आता असा कधी वेळ मिळतो का? आणि मिळत नसेल तर काढावासा वाटतो का? एक खरं तर म्हणजे हे अगदी मी विद्यार्थी दशेपासूनच मला संगीत आणि नाटक या दोन गोष्टींचं फार वेड होतं. ज्या विजय जोशीचा तुम्ही उल्लेख केला, बाबा जोशींचा, युधिष्ठिर जोशींचा, ते नाटककार माझे मित्र. त्यांनी नाटकं लिहायची आणि मी त्या नाटकांना संगीत द्यायचं. ते सांगतील हो संगीत मी त्या काळात देत असे. आमचे दारवेकर वगैरे, पुरुषोत्तम वगैरे त्यांचे संबंध याच्यामुळेच आलेले होते, नाटकाच्या या सगळ्याच्यामुळे. तेव्हा नाटक आणि संगीत ही दोन्ही माझ्या मनाची क्षेत्र होती. परंतु अनेक व्याप नंतर पाठीशी आले, त्याच्यामुळे हळूहळू कारण याचं कसं असतं, एक तर मग ते वातावरण कायम लागतं नाट्य. तरी मी ती नाट्याची जोपासना केली. माझे जुने विद्यार्थी सगळे सांगते की मिलिंदमध्ये आल्यानंतर जवळ 8 ते 10 वर्ष मी दरवर्षी नाटक करत होतो. एक प्रयोग नाट्य आणि गावातले सगळे लोक प्रयोग पाहायला यायचे. आणि त्यातलं एक केव्हाही आता कमलाकर सोनटक्के आहेतच. कमलाकर सोनटक्के विद्यार्थी होते त्यावेळी मी नाटकं इथे बसवत होते तेव्हा कमलाकर सोनटक्के सुद्धा प्रेक्षकात बसलेले असत. आमचे त्र्यंबक महाजन हे वगैरे सगळे नाटक वगैरे सगळे ते पाहायला असं येत असत. तर ती नाटकाची उर्मी माझी ती काही गेली नाही. किंवा संगीत अजूनही मला संगीत ऐकल्याशिवाय मला चैन पडत नाही. हे लोकांना माहिती नाही पण मी अजूनही मग ते शास्त्रीय संगीत असो की मग असं लाईट म्युझिक असो, लोकपरंपरेतलं ते सगळं लोकसंगीत वगैरे मी सतत ऐकत असतो, अजूनही ऐकत असतो. अजूनही माझ्याकडे हार्मोनियम आहे, अजून दुसरी वाद्य आहेत, ती वाद्य अजून घरी आहेत. मधून मधून वाटलं कधी तर काढून आपलं बसायचं. हे अजूनही होतं पण हे लोकांना माहिती नाही. माझं नाट्यवेड आणि संगीत वेड लोकांना माहिती नाही. तेव्हा नाटक आणि संगीत या दोन्ही गोष्टीचं मला जे वेड कधी लागलं ते माझ्यातून संपलेलं नाही असं व्यक्त येत असतं. म्हणून मी नाटकं बिटकं खूप पाहिलेली आहेत. अजूनही कधी हे झालं तर मी नाटकं जातो. संगीतांच्या अनेक मैफिलीत ओंकारनाथ ठाकूरांच्या मैफिलीत मी बसलो आहे 3 तास ऐकत संगीत. अनेक लेखक सुरुवातीला विज्ञानाचे विद्यार्थी होते असं अनेक लेखकांच्या बाबतीमध्ये घडत गेले. म्हणजे कुरुंदकरांच्या सारखा लेखक किंवा दत्ता भगतांचा आपण उल्लेख केला. अनेक लेखक हे सुरुवातीला विज्ञान शाखेकडे गेले, नंतर ते कलेच्या प्रांताकडे वळले. असं आपल्या बाबतीत झालं नाही. मी प्रारंभापासूनच माझा ओढा होता की मी मेडिकलकडे जावं असा माझा ओढा होता. परंतु मी काय एक वाङ्मयीन थोडंसं वातावरण किंवा अनेक लेखकांच्या भेटीगाठी किंवा वाचन वगैरे याच्यातून मी तिकडून असा परावृत्त झालो आणि मग वाङ्मयाकडेच मी वळलो. आणि असं नाही आहे की विज्ञान क्षेत्रातलीच माणसं साहित्याकडे आलं असं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातले आता हे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातले होते नासी फडके, तेव्हा त्याला प्रश्न नाही. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत, ते माणसं इकडे साहित्याकडे वळली. हे खरं आहे. त्याचं तू अभिजात कलच बरोबर. चित्तंपली वेगळं क्षेत्र आहे, इकडे वळले, असे पुष्कळ माणसं आहेत. तेव्हा वाङ्मय विज्ञान आणि वाङ्मय याचं काही वैर आहे असं मानायचं कारण नाही. वृत्तीची तुमची जोपासना कशी झाली याचा तो भाग. हे काही संस्कार होतात, वाङ्मयीन संस्कार झाले तर होतात, नाहीतर शक्यच नाही. वाङ्मयाकडे वळायचं म्हणजे तुम्हाला सगळं एक तर विज्ञान विसरून जावं लागतं अशातला भाग नाही. दोन क्षेत्रच वेगळे आहेत. परंतु त्याच्यातून वैज्ञानिक साहित्य वगैरे जर त्यांनी निर्माण केलं तर चांगली गोष्ट आहे अशा लोकांनी. सर, आयुष्यातल्या अशा काही घटना असतात ज्या आपल्या काळजावर गोंदल्या जातात, अमिट असतात. अशा काही कडू आठवणी, दुःखदायक आणि अत्युच्च आनंद देणाऱ्या अशा 2-4 घटना आपण सांगाव्यात. अशा अनंत अनेक घटना आहेत की
म्हणजे दुःखद घटना म्हणा की ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अजून आपण काही नाही करू शकलो, अशा काही घटना जीवनामध्ये आहेत. किंवा आपल्याला अभावितपणानं काही मान सन्मान किंवा असे काही झाले, असे अनुभव पुष्कळच आहेत. एखादून सांगायला हरकत नाही, की सगळेच सांगणं तर तास 2 तास जातील सगळ्या गोष्टी सांगायच्या, तर शक्य नाही. ते मनाला बोचणारं जे शल्य आहे, हो सांगतो मी. ते याचा संबंध आहे की माझी पत्नी ती डॉक्टर होती. ती वारल्यानंतर मला मनस्वी दुःख झालं, कारण मुली लहान होत्या आणि उत्तम अशा प्रकारचं सगळं वाङ्मयाची जाण असणारी अशी ती होती आणि सहाय्यभूत होत असे. विशेषतः अस्मिदर्शची चळवळ सुरू झाली तेव्हा आपल्या पगाराचा बराच वाटा ती देत असे. कारण वाङ्मय नियत ताली चालवणे काही सोपं नव्हतं ना. बरोबर. काय कुठलं अनुदान वगैरे त्या काळात काहीच नव्हतं, अनुदान नाही, काही नाही. आणि असं ते होतं. पण त्याच्यात ती जाणीव घेऊन सहकार्य करणं, आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी सहाय्यभूत होणं, असं जो होतं. हे अचानक ती गेल्यामुळे मला जबरदस्त असा एक हातरा त्याला घातलेला होता. तो आधारच गेला ना सगळा. ही आयुष्यातली अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची घटना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची भेट आणि त्यांच्याशी बोलणं. या 2 जीवनातल्या, आता मान सन्मान झाले, विश्व मराठी अध्यक्ष वगैरे ठीक आहेत, परंतु बाबासाहेबांच्या सारख्या युगप्रवर्तक अशा पुरुषाशी आपल्याला बोलता आलं, त्यांच्या समोर आपल्याला उभं राहता आलं, हा माझ्या जीवनातला अत्युच्च अशा प्रकारचा आनंद क्षण आहे. धन्यवाद सर. आपण आलात. आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी आपण वेळ काढला, श्रोत्यांसाठी आपण संवाद केलात, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपल्या मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.